वळूयात पुढल्या बातमीकडे। मुंबई महापालिकेवर स्वीकृत नगरसेवक पदी कुणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। स्वीकृत नगरसेवक सदस्यपदासाठी अनेकांची नावं चर्चेत आहेत। प्रकाश सुर्वेंचे पुत्र राज सुर्वे यांच्याही नावाची चर्चा आहे। मुंबई महापालिकेतील विविध समित्यांवर अध्यक्ष सदस्यांची निवड झाल्यानंतर आता स्वीकृत नगरसेवक पदी कुणाची वर्णी लागणार याकडे अनेकांचं लक्ष लागून आहे। स्वीकृत नगरसेवक सदस्यपदासाठी अनेकांची नावं चर्चेत देखील आहेत। त्यातील काही नावांवर शिक्कामोर्तब झाल्याचीही माहिती आहे। कॅनडा भारताला मोठा गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे। भारताच्या सर्वात मोठ्या शत्रूला देशाबाहेर हकललं जाणार आहे। तहव्वूर राणाचं कॅनडा नागरिकत्व आता रद्द होणार आहे। गेल्या काही काळापासून जागतिक स्तरावर अनेक घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं। अशातच आता कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी हे भारत दौऱ्यावर येणार आहेत। या दौऱ्यापूर्वी कॅनडा भारताला खुश करण्याचा प्रयत्न करत आहे। या अंतर्गत कॅनडा 26/11च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा याचं नागरिकत्व रद्द करण्याची तयारी करत आहे। याबाबत राणाला कॅनडाच्या सरकारनं माहिती दिली आहे। तहव्वूर राणा सध्या भारतात तुरुंगात आहे। तो मूळ पाकिस्तानी वंशाचा असून त्याला 2001 मध्ये कॅनडाचं नागरिकत्व मिळालं होतं। मात्र हे नागरिकत्व मिळवताना तो खोटं बोलवल्याचा आरोप त्याच्यावर आहे। त्यामुळे आता त्याचं हे नागरिकत्व रद्द होणार आहे। कॅनडाच्या इमिग्रेशन विभागाने दिलेल्या माहितीनुसार तहव्वूर राणा नागरिकत्वासाठी अर्ज करताना खोटं बोलला होता। 2000 साली त्याने नागरिकत्वासाठी अर्ज केला तेव्हा त्याने गेल्या 4 वर्षांपासून ओटावा आणि टोरंटोमध्ये राहण्याचा हा दावा केला होता। मात्र हा दावा आता खोटा ठरला। बंगालचा प्रस्ताव पडून ममता बॅनर्जी मात्र संतापलेल्या आहेत। केंद्र सरकारने केरळचं नाव बदलून केरळम केलं, पण पश्चिम बंगालचं नाव बांगला करण्याबाबत दिरंगाई करत असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केलाय। बंगाललाच नेहमी अन्यायाचा सामना का करावा लागतो असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।